नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या घरात भरपूर प्रमाणात खिडकीतून किंवा दरवाजातून मच्छर येत असतात आणि आपण यांना पळवून लावण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे कॉइल्स वापरतो, रिफिल्स वापरतो। पण याचा जर आपण अतिरिक्त वापर केला तर याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो। आपल्याला याचे दुष्परिणाम उद्भवू शकतात आणि त्याचबरोबर मच्छर जर अधिक प्रमाणात चावले तर आपल्याला डेंग्यू, मलेरियासारखे आजार देखील होऊ शकतात। तर आज मी तुम्हाला अतिशय घरगुती असा पॉवरफुल उपाय सांगणार आहे। त्यामुळे आपल्या घरातील मच्छर लगेचच पळून जाणार आहेत आणि पुन्हा कधीही तुमच्या घरामध्ये मच्छर येणार नाहीत। चला तर मग आज आपण अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून एक होम रेमेडी पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे आपल्याला घ्यायची आहे चहा पावडर। ही चहा पावडर जी आपण दररोज चहा करण्यासाठी वापरत असतो तर ही आपल्या घरात उपलब्ध असते। कुठलेही साहित्य आपल्याला बाहेरून आणायची गरज नाही आहे, फक्त आपण यामध्ये आपल्या घरात उपलब्ध असलेलंच साहित्य वापरणार आहोत। तर इथे मी चहा पावडर वापरणार आहे। चहा पावडरला असा एक उग्र वास असतो जो मच्छरांना अजिबात आवडत नाही। त्यामुळे इथे आपल्याला साधारण 1 चमचाभर मी चहा पावडर घेणार आहे। तर सुरुवातीला इथे आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर इथे ही चहा पावडर टाकत आहे। आणि इथे आपल्याला दुसरं साहित्य घ्यायचं आहे ते म्हणजे अद्रक। तर अद्रकामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, आयरन, झिंक आणि अँटीऑक्सिडंट असतात आणि त्याचा जो एक उग्र वास असतो तो मच्छरांना अजिबात आवडत नाही। तर त्यासाठी इथे आपण अद्रकाचा उपयोग करणार आहोत। तर अगदी थोडंसं अद्रक मी अशा पद्धतीने चिरून घेत आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे अद्रक ग्रेट करून देखील घेऊ शकता। तर अगदी थोड्या प्रमाणात इथे आपल्याला अद्रक घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता तर अद्रक आपलं चिरून झालेलं आहे। तर आणखीन याचे आपण लहान लहान तुकडे करून ही जी चहा पावडर आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे। तर अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवत आहे। तुमच्या घरातील मच्छर 100% पळून जाणार आहेत आणि पुन्हा कधीही तुमच्या घरामध्ये फिरकणार नाही आहेत। तर तुम्ही ही रेमेडी नक्की ट्राय करून पहा, 100% रिझल्ट तुम्हाला इथे मिळणार आहे। तर मी अद्रक यामध्ये टाकलेलं आहे। तर नेक्स्ट साहित्य आपल्याला घ्यायचं आहे। इथे मी 4 ते 5 या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। या लसणाच्या पाकळ्या तुम्ही कुटून देखील घेऊ शकता किंवा आपण याला बारीक चिरून घेणार आहोत। तर ज्याप्रमाणे आपण अद्रक बारीक चिरून घेतला आहे त्याचप्रमाणे आपल्याला हे जे लसूण आहे ते देखील बारीक चिरून घ्यायचं आहे। लसणामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सेलेनियम नावाचे पोषक तत्व असतात। त्यामुळे मच्छर आपल्या घरातून लगेचच पळून जाणार आहेत। याचा देखील एक उग्र वास असतो जो मच्छरांना आवडत नाही। त्यामुळे इथे आपण लसणाचा देखील वापर केलेला आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ देशाच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते देखील मला नक्की सांगा। तर आपण यामध्ये जे काही साहित्य टाकलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर अगदी पॉवरफुल अशी मी रेमेडी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। आता आपल्याला यामध्ये सर्वात महत्त्वाचं साहित्य टाकायचं आहे आणि ते म्हणजे हळद। तर साधारण पाव चमचा मी इथे हळद घेतलेली आहे आणि हळद देखील आपल्याला व्यवस्थित या साहित्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। हळदीमध्ये कर्क्युमिन नावक पोषक तत्व असतं आणि त्याचबरोबर हळद ही अँटीऑक्सिडंट असते, अँटी फंगल आणि त्याचबरोबर अँटीबॅक्टेरियल असते। त्यामुळे आपल्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घरामध्ये जे काही कीटक येतात किंवा मच्छर येतात ते आपल्या घरापासून दूर पळवण्यासाठी ही हळद अतिशय उपयोगी आहे। आणि नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे साधारण 2 मोठे चमचे मी ते मोहरीचं तेल घेत आहे। तर या तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई अशा अगदी बहुमूल्य अशा प्रॉपर्टीज असतात आणि या प्रॉपर्टीजमुळे आपल्या घरातील मच्छर पळून लावण्यास मदत होते। तर यामध्ये मी साधारण 2 मोठे चमचे हे मोहरीचं तेल टाकलेलं आहे। तर आणखीन आपण यामध्ये थोडंसं तेल ॲड करूयात कारण आपल्याला पुढे एक प्रोसिजर करायची आहे। तर साधारण आणखीन 1 चमचाभर मी यामध्ये मोहरीचं तेल टाकलेलं आहे। तर हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, एक छोटंसं कुठलंही तुम्ही इथे भांडं घेऊ शकता किंवा मी इथे माझ्याकडे एक लहान तडका पॅन आहे। तर त्यामध्ये आपल्याला हे जे पूर्ण साहित्य आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते ट्रान्सफर करायचं आहे कारण आपण याला गरम करून घेणार आहोत। तर अगदी तुम्ही हे घरगुती पद्धतीने ही होम रेमेडी तयार करू शकता। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून आपण ही होम रेमेडी तयार करून घेणार आहोत। त्यामुळे आपल्या घरातील मच्छर पळून जाणार आहेत।
तर अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे जे सर्व साहित्य आहे ते साधारण 2 ते 3 मिनिटे चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तर बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मच्छर पळून लावण्यासाठी विविध कॉईल रिफिल उपलब्ध असतात, पण त्याचा अतिरिक्त वापर केल्यामुळे त्याचे जे दुष्परिणाम असतात ते आपल्याला भोगावे लागू शकतात। आपल्या शरीरावरती त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात। म्हणून अशा पद्धतीने अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही अशा पद्धतीने घरगुती उपाय करू शकता, त्यामुळे आपल्या घरातील मच्छर पळून जाणार आहेत। तर हे पहा, अशा पद्धतीने साधारण 2 ते 3 मिनिटे मी हे जे सर्व साहित्य आहे ते छान असं उकळून घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे। या तेलामध्ये जे आपण साहित्य वापरलेलं आहे त्याचा सर्व अर्क तेलामध्ये उतरलेला आहे। तुम्ही पाहू शकता कलर देखील याचा चेंज झालेला आहे आणि थोडंसं मी हे कोमट करून घेतलेलं आहे। नंतर आपल्याला मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे, ज्या आपण दिवाळीमध्ये याचा वापर करत असतो। तर आपल्या घरामध्ये अशाच या पडून राहिलेल्या असतात, तर त्याचाच उपयोग आज आपण ही होम रेमेडी तयार करण्यासाठी करणार आहोत। तर तुमच्याकडे अशी मातीची पंती नसेल तर तुम्ही कुठलेही दिवे इथे वापरू शकता आणि त्यामध्ये आपल्याला हे जे तेल आहे ते गाळून घ्यायचं आहे। तर आपण यामध्ये जे काही साहित्य टाकलेलं आहे त्याचा पूर्ण जो अर्क आहे, त्याचा जो अरोमा आहे तो या तेलामध्ये उतरलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला चाळणीचा उपयोग करून छान असं हे तेल गाळून घ्यायचं आहे। आणि नंतर आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने वाती टाकून घ्यायच्या आहेत आणि हे जे दिवे आहेत ते आपण पेटून घेणार आहोत। तर ही होम रेमेडी करण्यासाठी मी इथे मोहरीच्या तेलाचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही नीम तेल किंवा कॅस्टर ऑइल देखील वापरू शकता। तर हे दिवे आपल्याला पेटून ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या घरामध्ये भरपूर प्रमाणात मच्छर पाहिले असतील, बहुतेक वेळा संध्याकाळच्या वेळेस भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये खिडकीतून दरवाजातून मच्छर येत असतात, तर त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने ही होम रेमेडी तयार करून हे जे दिवे आहेत ते ठेवायचे आहेत। तर अगदी 100% खात्रीशीर असा मी उपाय तुम्हाला इथे सांगत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। हा उपाय मी केलेला आहे आणि याचा रिझल्ट खूपच छान असा मला मिळालेला आहे। तर अशा पद्धतीने संध्याकाळच्या वेळेस आपण दारामध्ये असे हे दिवे लावून ठेवू शकतो। त्याचबरोबर आपण हे खिडकीवरती देखील ठेवू शकता। जिथे जिथे तुम्ही मच्छर पाहिले असतील, तुमच्या घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये कुठे काही अडगळीच्या वस्तू असतील, तिथे भरपूर प्रमाणात मच्छर दिसतात, तिथे देखील तुम्ही हे दिवे अशा पद्धतीने लावून ठेवू शकतात। त्यामुळे नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्ही नक्की ही होम रेमेडी ट्राय करून पहा। हे दिवे लावल्यामुळे यामध्ये एक वेगळ्याच पद्धतीचा एक अरोमा येतो आणि जो मच्छरांना अजिबात आवडत नाही, त्यामुळे आपल्या घरातून लगेचच मच्छर पळून जातात। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओसह। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।